हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग थोडा वेगळा असणार आहे. मी काय कुठे जाणार नाहीये का किंवा काय दाखवणार नाही, फूड रिव्ह्यू नाही देणार आहे. जे माझे ड्रेसेस आहेत ते मी साडीपासून जे शिवून घेतलेत आणि मी ते डेली बेसिसला म्हणजे फंक्शन असू दे किंवा लग्न काही पण ट्रेडिशनल असे शिवून घेतलेत, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि असे पण काही ड्रेसेस आहेत जे मी मटेरियलमधून स्टिच केलेत, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि लेट्स सी नाव. तर मी तुम्हाला एक एक वेअर करून दाखवते आणि ऑफकोर्स इकडे तुम्हाला किंवा कुठल्या पण साईडला एक फोटो वगैरे दिसेल. ती साडी पहिली कशी होती आणि त्यानंतर मी स्टिच केल्यावरती कशी वाटते किंवा कशी आपण ते वेअर करू शकतो. तर गाईज, मी तुम्हाला आता जेवढे पण व्हिडिओ दाखवेन ना, त्याचं माझं इंस्टाग्रामचं पेज आहे श्रेया मोरे. तर तुम्ही तिथे माझे रील्स आहेत तर तिथे नक्की बघू शकता की खरं तो ड्रेस कसा आहे आणि त्यावेळी मी तो लुक कसा केलेला. तर तिकडे पण मला फॉलो करा. तर हा आहे माझा फर्स्ट आउटफिट, जो मी फर्स्ट टाइम म्हणजे शिवलेला साडीपासून. आणि हा असा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आहे आणि खाली तुम्ही बघू शकता की खूप मोठी अशी त्याला फ्रिल आहे. आणि ह्याचा घेर पण मी खूप मोठा ठेवला की असं जरी आपण फिरलो तरी पण ते लीट म्हणजे फिरू शकतो आपण. असं एकदम अंगाला चिटकून असं मी काय शिवला नव्हता. आणि बेसिकली मी काय ट्राय करते की जे साडीचं जो पल्लूचा एरिया त्याचं टॉप म्हणजे ब्लाऊज शिवायचा आणि जो बाकीचा पोर्शन आहे साडीचा त्याचं असं घागरा टाईप स्टिच करायचा. तर तुम्ही मागे बघू शकता मी अशी डिझाईन दिलेली, सिम्पल सीच, असं जास्त काय हे नव्हतं. आणि तुम्हाला हा माझा आउटफिट कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर हा एकदम असं सिम्पल आहे आणि इझी टू वेअर, एकदम हलका आहे. लाईक घातल्यावरती हे घातलं तर छानच आहे. आणि ह्याच्यावर मी असं ओढणी नाही घेतलेली कारण मला नाही वाटत असं गरज आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं ओढणी शिवू शकता किंवा मग परचेस. तर गाईज, हा आहे माझा सेकंड आउटफिट. तर बेसिकली ही साडी केरलामधून घेतलेली, पूर्ण व्हाईट होती आणि मला त्याच्यावर असं पूर्ण व्हाईट नव्हतं शिवायचं, तर मला असं कॉन्ट्रास्ट जरा करायचं होतं. तर मी जे माझा स्कर्ट आहे तो व्हाईट कलरचा शिवला आणि हे जे कापड आहे ते मी वेगळं परचेस केलं. कुठून पण तुम्हाला भेटून जाईल असं सिम्पलचं. तर ह्या कापडाचं मी ते शिवलं आणि मग साडीचं जे राहिलेला पार्ट होतं त्याची मी ओढणी पण शिवून घेतली. तर मी असा फुल हा तमिळ लुक केलेला आहे. तर तुम्ही मागे पण डिझाईन बघू शकता. मी प्रत्येक ह्याला वेगवेगळीच डिझाईन देते, काहीतरी जे आवडेल ते देते. आणि मी मेक शुअर करते की जो हा वाला जो पॅच आहे माझा तो जरा इलॅस्टिक प्रॉपर त्याचा आहे, म्हणजे ते दिसताना पण जरा नीट दिसतं. आणि अश्युअर करते की ते मी झिपच करून घेते म्हणजे ते कम्फर्टेबल पण वाटतं. आणि दुसरी गोष्ट, फ्रंटला जसं की मी कुठल्याच ह्याला बॅक साईडलाच असे बटन्स वगैरे ठेवते, फ्रंटला तर मी काय ठेवत नाही. तर हा आहे माझा सेकंड लुक. तर तुम्हाला हा कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर गाईज, मला तुम्हाला सांगायचं राहिलं की ह्या ब्लाऊजचे मी जरासे असे जे स्लीव्ज आहेत ते पफ टाईप थोडे शिवलेत, थोडे हाफ स्लीव्ज शिवलेत. म्हणजे गेल्या ब्लाऊजचे सीवलेस होते तर ह्याचे थोडेसे असे हाफमध्ये. तर हा आहे माझा थर्ड आउटफिट. तर ही खूप सिम्पल साडी होती, म्हणजे जसं नॉर्मल इकडे तिकडे जशा लेडीज घालून जातात ना तशातली ही साडी होती. मी फोटो नक्की दाखवेल तुम्हाला. तर ह्याचं मी पूर्ण ब्लॅक कलरचंच आउटफिट रेडी करून घेतला आहे. तर असं मी वन स्ट्रिपचा असा ब्लाऊज शिवून घेतला आहे आणि मागे पण तुम्ही बघू शकता की असं पूर्ण झिगझॅग पॅटर्नमध्ये अशी एक स्ट्रेट लाईनमध्ये डिझाईन शिवलेली आहे. खाली ॲज युजल जसा स्कर्ट शिवतात तसा मी स्कर्ट शिवलेला आहे आणि ही एक ओढणी शिवलेली आहे त्याच्यावर. तर तुम्ही ह्याला फक्त असा पण वेअर करू शकता, म्हणजे जर तुम्हाला ओढणी नाही घ्यायची आणि जरी ओढणी घ्यायची आहे तरी तुम्ही त्याला असं पण स्टाईल करू शकता. आणि हा खूप खूप हलका आहे, खूप म्हणजे खूप हलका आहे आणि लिटरली असा म्हणजे एकदम त्याला हेवी नाही आहे मटेरियल, साधी साडी असल्यामुळे खूप हलकं कापड आहे आणि स्टिच केल्यानंतर पण एवढं त्याला काय मी जास्त त्याच्यावर वर्क नाही केलं आहे, सिम्पलच ठेवला.
तर गाईज हा आहे माझा 4th आउटफिट. तर ही अशी एक हिरवी साडी होती आणि त्याचं हे जे ब्लाऊजचा म्हणजे पल्लूचा जे असतं त्याचा मी ब्लाऊज शिवून घेतला आणि सिम्पलच ॲज युजल 1 स्ट्रिपचं थोडंसं मोठं आहे ह्याचं बॉर्डर. आणि खाली जी साडी होती त्याचा मी जो आहे तो स्कर्ट सिम्पल शिवून घेतला. ह्याचा पण तुम्ही बघू शकता घागराचा जो घेर आहे तो खूप मोठा आहे, असा काय एकदम छोटा नाही आहे. आणि मागे पण अशी डिझाईन मी ठेवलेली आहे. आणि मी मागे तुम्ही बघू शकता इथे कुठेच काय नाही. तर मी ह्यावेळी ह्या ज्या ब्लाऊज आहे त्याला मी ह्या साईडला झिप करून घेतली होती. तर तुम्ही इथून झिप इझिली काढून म्हणजे वेअर करू शकता. आणि बाकी काय नाही, ह्याच्यावरचा मी जो फोटो लावेल तो नक्की बघा. मी असा पूर्ण ट्रेडिशनल मराठी लुक केलेला आहे ह्याच्यावर. आणि ह्याच्यावर मी ओढणी काय माहिती नाही शिवली, कारण बऱ्याच वेळी असं होतं की साडी जी असते ती पूर्ण ह्याला पुरत नाही, किंवा ती साडी कधीतरी छोटी असते किंवा भरपूर काय काय गोष्टी असतात. तर मग मी ट्राय करते की जसं होईल तसं मग मी शिवून घेते. कशाला मी ओढणी शिवते पण साडीतूनच, आणि कशाला मी नाही शिवत. तर मग हा आहे असा लुक. तर हा आहे 5th आउटफिट. थोडासा तुम्हाला वेगळा वाटेल. ही माझी ताईची साडी होती ॲक्च्युली आणि मी त्याचा हा शिवून घेतला आहे. तर खाली बेसिकली मी प्लाझो असं शिवलं आहे. पॅन्टच आहे आणि थोडंसं मोठी अशी प्रॉपर प्लाझो नाही आहे, थोडासाच प्लाझो आहे, कारण ह्याचं कापड थोडंसं वेगळं होतं तर ते एकदम फ्रीलवालं नाही झालं. आणि मी असा वरती असं शॉर्ट कुर्ती टाईप म्हणू शकता तुम्ही असं शिवून घेतलं आहे. ह्याला एक बेसिकली खाली एक डिझाईन दिली आणि इथे असा वी नेक टाईप ठेवलेला. आणि मी मागे असं थोडंसं काहीतरी एन्हान्स करायला लुक मी असं मोतीची जी माळ आहे ती अशी लावून घेतली आहे. आणि ह्याच्यावर मी ओढणी पण केलेली स्टिच, पण ती खूपच छोटी आहे तर ते मला जरा कम्फर्टेबल नाही वाटलं. तर विदाऊट ओढणी पण तुम्ही हा असा लुक हे करू शकता. तर मी हे ओढणी परचेस केली मग नॉर्मल शॉपमधून. तर ही बेसिकली ह्याच्यावर जाते. तर मग मी ही अशी 1 साइडेड घेतलेली, मी फोटो नक्की टाकेल त्याच्यात तुम्ही बघा. तर हा असा पिंक कलरचा आउटफिट आहे माझा. हे तुम्हाला हा पण एक आउटफिट आहे. मी एक दुसरी म्हणजे ताई आहे तिच्या साडीचा शिवलेला. तर ह्याचं पण बेसिकली असं प्लाझो टाईप पॅन्ट आहे. आणि हा थोडासा म्हणजे ही साडी अशी जरा चमकीली अशी टाईप होती, जरा टिपकेवाली. तुम्ही बघू शकता खूपच वर्क आहे ह्याला. तर त्या हिशोबाने मी हा शिवलेला, हा खूप आधी शिवलेला मी, बट मी हा 1-2दाच घातला आणि त्यानंतर मी काय घातला नाही येतो, कारण त्याच्यात जरा चेंजेस करायचे. आणि ह्याचा मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर ब्लाऊज मी असा एक साईडला पूर्ण हँड आणि एक साईडला असं एक स्ट्रिप असा मी शिवून घेतलेला. आणि मागे काही नाही, बेसिक ठेवलेला आहे. आता मी घालून नाही दाखवते कारण मला तो बसतच नाही आहे, तर म्हणून मी घालून नाही दाखवला आहे तो. तर हा पण एक, तर हा आहे माझा अजून एक आउटफिट. आता हा कितवा आहे, 5th 6th असावा. तर हा मी पूर्ण फ्रॉक टाईप शिवून घेतला आहे आणि ट्रेडिशनल वाईब्सनुसार शिवून घेतला आहे. आणि ह्याचा तुम्ही हात बघू शकता, पूर्ण हाफ स्लीव्सपर्यंत मी तो शिवला आहे. आणि बेसिकली ह्याच्यात खूप काय काय केलेलं की मला इथेच तो पल्लूवाला पार्ट आहे तो इकडे शिवून द्या. परत जो आपली जी साडी असते त्याची जी बॉर्डर असते ती मी खाली प्रॉपर ती कमी पडत होती, मग 2 असं लावून त्याला थोडंसं मोठं करून घेतलं आहे. आणि मागे पण तुम्ही बघू शकता मी असं म्हणजे फुल कवरच वी नेकमध्ये नॉट्स टाईप असे डिझाईन ठेवले, साडीचं डिझाईन दिली आहे. आणि ह्या हाताला थोडेसे असे पफ स्लीव्ज आहेत, एकदम ना एकदम थोडे आहेत. आणि मग हा जो पोर्शन आहे हा जो आपला पल्लू असतो त्या साईडचा पोर्शन आहे. तर मी असं मग इकडे थोडंसं सिम्पल आणि थोडंसं हाताला अशी डिझाईन करून हा आउटफिट शिवून घेतलेला. तर हा पण तुम्ही ट्रेडिशनलमध्ये कन्सिडर करू शकता, एकदम प्रॉपर ट्रेडिशनल आहे. आणि हा ह्याचा पण फ्रील खूप गाऊन टाईप मोठा आहे. तर येस,
तर गाईस, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टलाच बोलले, काही ड्रेसेस मी साडीपासून शिवलेत आणि काही ड्रेसेस असं मटेरियल होतं तर त्याच्यापासून पण स्टिच केले. तर हे माझ्या मावशीने मला मटेरियल दिलेलं, तर मी ह्याचं असं थोडेसे छोटे छोटे बुटीक टाईप असं हे आहे, बुट्टी म्हणू शकतो आपण त्याला, एकदम छोटे आहेत. आणि ह्याचं मी वेगळं परचेस केलं, वेल्वेटचा हा कापड आहे आणि ह्याचा वेगळी थोडीशी अशी व्ही टाईप इकडे डिझाईन दिली आहे आणि मागे पूर्ण कवर केलं आणि असे बटन्स लावलेत पूर्ण साईडला, तुम्ही बघू शकता. आणि बेसिकली हा सिम्पलच असा आउटफिट आहे आणि तसा सिम्पलच आउटफिट आहे. ब्लॅक आणि असा अबोली टाईप, पिंक अबोली डार्क थोडंसं कॉम्बिनेशन आहे. आणि मी तुम्हाला अजून एक ह्याच्यातलाच दाखवते वेगळ्या कलरचा. तर हा तुम्ही बघू शकता, हा पण सेम आहे, फक्त ह्याचा ब्ल्यू कलर आहे आणि ह्याला ब्ल्यू कलरला कॉन्ट्रास्ट काय म्हणून मी व्हाईट कलरचा हा शिवून घेतलेला. तर हा पण खूप छान शिवला, हा माझ्या आत्तीच्या पोरीने शिवलेला त्यावेळी. हा असा व्ही टाईप इकडे डिझाईन आहे आणि त्यानंतर ह्याचे हात पण खूप वेगळे आहेत असे, जसं की तुम्ही बघू शकता. असं मागे काही नाही, मागे असं नॉर्मलच आहे, हुक्स आहेत आणि पुढून थोडासा व्ही आहे. तर ह्याचा मी फोटो नक्की दाखवते तुम्हाला. तर हे ऑलमोस्ट सिमिलरच आहेत, फक्त ह्याचे कापड मी वेगळे परचेस केलेले. आणि तर गाईज, हा माझा लास्ट आउटफिट आहे आणि हा मी कापड दोन्ही म्हणजे वरचं पण आणि खालचं पण मी जे शिवलं आहे ते मटेरियल आधी घेतलेलं आणि मग हा स्टिच केला आहे. ही माझ्या दीदीची आयडिया होती. तर हा असा प्लाझो टाईप आहे, ह्याचा मी जास्त मोठा घेर ठेवला. जसं मी तो पिंकवाल्याचा तुम्ही बघू शकता, त्याचा एवढा घेर नव्हता, पण ह्याचा खूप मोठा ठेवला आहे कारण हा असा फ्लेक्झिबल वाटेल म्हणून. आणि मग मी हे वरचं पण कापड हे वेगळं आहे, तर वर अशी एक छोटीशी नॉर्मल स्ट्रिप ठेवलेली आहे मी. मागे काही डिझाईन नाही जास्त, फक्त व्ही नेक आहे आणि ह्याचं घालायचं पॅटर्न असं आहे की हुक्स आहेत, तर इथे तुम्ही मागे बघू शकता. तर हे असे रिमूवेबल आहे, म्हणजे दोन्ही साईडनं असं हातातून घालून घालायचं आणि मग हा इथून थोडासा हा असा फ्रिल टाईप आहे दोन्ही साईड, म्हणजे मागे पण फ्रिल थोडी दिसते आणि पुढे पण. तर हा आहे माझा असा आउटफिट आणि हा माझा खूप फेवरेट आउटफिट आहे. तर तुम्हाला हा माझे व्हिडिओज आवडले असतील तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी असे म्हणजे ड्रेस खूप कमी घेते म्हणजे घेते पण खूप कमी घेते, आणि जे साडीज असतात मम्मीचे किंवा ताईचे जे त्यांना नसतील घालायचे, मग मी त्याचं शिवून घेते बेसिकली. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ, तर मी माझ्या जवळच्या टेलरच आहेत एक ओळखीचा, त्यांच्याकडूनच हे सगळे शिवून घेतलेले आहे. तर तुम्हाला हे माझा हॉल आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हे कसं वाटलं हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि ह्या सगळ्या आउटफिट्समधला तुम्हाला कोणता आवडला ते पण सांगा. बाय. तर गाईज, तुम्हाला हे वाटलं असेल मी हे एकटीने नाही शूट केलं आहे, मला स्वराने जरा हेल्प केलेली जरा शूट करायला, तर थँक्यू स्वरा फॉर दॅट. नाहीतर हा मी असं ठेवून ट्राय करत होती शूट करायचा, पण माझा आउटफिट दिसतच नव्हता आणि एवढी जागा मोठी तर नाही आहे, त्यामुळे मी स्वराला बोलवून घेतलं आणि शूट केलं. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. बाय बाय.